नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला विंचू पाताळासी जाय शेष माथा वंदी पाय थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला मासी व्याधी धार झाली मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला विंचू पाताळासी जाय विंचू पाताळासी जाय शेष माथा वंदी पाय थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला मासी व्याली घार झाली मासी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हासली थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला। प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग त्रिभुवन पावनी त्रिदेव जननी आदिशक्ती मुक्ताबाई महाराज यांचा 4 चरणाचा कूट प्रकरणातील वेदांताचा आजातवादाचा सिद्धांत विवर्तवादाची प्रक्रिया आणि उपमालंकाराच्या माध्यमातून आध्यारोप अपवादाच्या भूमिकेमध्ये प्रतिपादन करत असताना आईसाहेब मुक्ताबाई महाराज यांच्या मुखातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे कीर्तनाला घेतलेला हा अभंग आहे। नामदेव महाराजांचं वचन आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे। तुकोबराय म्हणतात कीर्तन चांग होय अंग हरिरूप किंवा ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरिरुनी देवायसा। आणि आपल्या तुकोबरायाचा चैतन्य संप्रदाय राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेचे जगद्गुरु तुकोबरायाचा चैतन्य संप्रदाय ज्ञानोबरायाचा नाथ संप्रदाय आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा आणि शांतीब्रह्मनाथ बाबाचा दत्त संप्रदाय असे 3 संप्रदाय एकत्र येऊन तयार झालेला आपला वारकरी संप्रदाय। वारकरी संप्रदायामध्ये सकाळची जी काकड आरती आहे ते एक प्रकारचं निधिध्यासन आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्मण मंडळीमध्ये त्रिकाल संध्या असते तसं वारकऱ्याची संध्या म्हणजे आपला हरिपाठ आहे। सर्वांना अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन अगदी 1 तासभरामध्ये आपल्याला आईसाहेब मुक्ताबाई काय संदेश देतात तो आपण सर्वजण मिळून पाहण्याचा प्रयत्न करूया। विठ्ठल विठ्ठल आता अभंग कोणाचा आहे यावरून अभंगाच्या विषयाची उंची ठरते म्हणून मी 3 शब्द वापरले त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ज्या 3 भुवनाला पावन करणार आहे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या 3 भुवनाला ज्यांना पावन करणार आहे आणि आद्यत्रय जननी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघाच्या ज्या जननी आहेत आणि देव दानव आणि मानव सर्वांना अध्यात्माची जागृती देणाऱ्या देवाच्या भूमिकेत असणारे ज्ञानदेव संतांच्या भूमिकेत असणारे नामदेव आणि जनताच्या भूमिकेत असणारे चांगदेव या तिघालाही जागृती देणाऱ्या आईसाहेब मुक्ताबाई आहे। एक फक्त सरळ सांगून जातो ज्या वेळेला संतांच्या भूमिकेत असणारे नामदेव महाराजाला आईसाहेब मुक्ताबाई म्हणतात सोनर कच्चाबे 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 जो नाही गुरु का बच्चाबे। आणि मग ते संत संमेलन भटलं त्यामध्ये परीक्षा घेतली आणि त्यावेळेला नामदेव महाराजांची योग्यता आईसाहेबांनी जाणीव करून दिली का जरी तुमच्या हाताने परमात्मा दूध पित असेल नैवेद्य ग्रहण करत असेल तरीही जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये गुरु नाही तोपर्यंत तुम्ही कच्चे आहात। गोरोबा काकाच्या कडनं परीक्षा पाहिली पांडुरंगाकडे गेले पांडुरंगाने औंड्या नागनाथला पाठवलं आणि मग नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्वा ठाई तेने खेचर विसा केला गुरु तेव्हा झाला साक्षात्कारू। अर्थात या प्रसंगातून संत भूमिकेत असणाऱ्या नामदेव महाराजला जागृती देणाऱ्या आईसाहेब मुक्ताबाई आहे। नंतर चांगदेव महाराज हे प्रश्नामध्ये पडलेत वयाने लहान आहे ज्ञानाने महान आहे म्हणून पत्रावरती तीर्थरूप लिहावं का आशीर्वाद लिहावा निर्णय होईना कोरं पाठवून दिलं आणि त्यावेळेला मुक्ताई गरजल्या 1400 वर्षे जगलेत म्हटले पण अजून कोरेच आहे। ज्ञानोबराय म्हणतात मुक्ते कोऱ्या कागदावर लिहायला सोपं पडतं आणि मग त्यावर चांगदेव 65च्या 65 ओव्या लिहून पाठवून दिल्या। चांगदेव महाराजांनी त्या ओव्या वाचल्या स्वस्ति श्री वटीशू लपुनी जगदा बासू दावी मग ग्रासू प्रगटाला करी प्रगटे तवतो दिशे लपे तवतो आभासे प्रगटना लपला असे न खोमता जो हे काही कळे ना। आणि मग आले लोटांगणी चांगदेव आणि त्यावेळेला चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झाला आजी जन्म
बागेतली गरम तेवढी आणा. म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे चांगदेव महाराजाला या प्रसंगातून जागृती दिली आणि विसोबाने ती झोळी फाडली, पीठ मातीमध्ये मिसळवलं. त्यावेळेला नामदेव ज्ञानोबराय त्रागाने ताटी लावून बसले. तर त्यावेळेला योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा अशा 11 अभंगाद्वारा ज्ञानोबरायाला सुद्धा जागृती देणाऱ्या, म्हणजे 3 वाक्य मी वापरले. त्रिभुवनाला पावन करणाऱ्या स्वर्ग मृत्यू पाताळ, 3 देवाला जन्माला घालणाऱ्या ब्रह्मा विष्णू महेश. कारण वेदांत म्हणतो तमोगुण प्रधान माया उपाधी लागली का मग शंकर, रजगुण प्रधान माया उपाधी लागली की ब्रह्मदेव, आणि सत्वगुण प्रधान माया उपाधी लागली का विष्णू. अशा पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहाव माझा, सर्वापरी पती भोगी जे ओजा. अशा ब्रह्मा विष्णू महेशाची जननी, त्रिभुवन पावनी, आणि संत भूमिकेत नामदेव, जंत भूमिकेत चांगदेव आणि भगवंत भूमिकेत ज्ञानदेव, अशा 3 देवाला जागृती देणाऱ्या आईसाहेबांचा हा अभंग आहे. विठ्ठल. आणि मग हा अभंग आईसाहेब मुक्ताबाई या अभंगामध्ये त्यांची जी भाषा आहे बोलण्याची, त्या भाषेमध्ये 3 प्रकार असतात. एक समाधी भाषा असते, दुसरी शास्त्रीय भाषा असते, आणि तिसरी ही लौकिक भाषा असते. मग आजच्या अभंगाची आईसाहेबांची भाषा ही समाधी भाषा आहे का शास्त्रीय भाषा आहे की लौकिक भाषा आहे? बारकावेळी विचार केला तर समाधी भाषाही आहे. कारण समाधीमध्ये वृत्ती आदिष्ठानाला विषय करते आणि आदिष्ठान ब्रह्माला विषय केल्याशिवाय असा वेदांत बाहेर पडत नाही मुखातनं, म्हणून त्यांची ती समाधी भाषा आहे म्हटलं तरी चालेल. नंतर शास्त्रीय भाषा आहे म्हटलं तर बृहत प्रस्तांत्रे, वेदांत प्रस्तांत्रे आणि वारकरी प्रस्तांत्रे. फक्त नावं सांगतो, विस्तार करायला आपल्याकडे वेळ नाही. बृहत प्रस्तांत्रामध्ये खंडन खाद्य चित्सुकी अद्वैत सिद्धी हे 3 ग्रंथ आहेत. वेदांत प्रस्तांत्रामध्ये दशोपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र हे 3 ग्रंथ आहेत. आणि आपल्या वारकरी प्रस्तांत्रामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत हे 3 ग्रंथ आहेत. अशा 9 ग्रंथाचं सार या अभंगात दडलेलं आहे. म्हणून ही भाषा शास्त्रीय आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ही भाषा लौकिक आहे, कारण शब्द सगळे लौकिकातले आहेत, म्हणून ही लौकिक भाषा आहे असं म्हणून आपण पुढे चालू. त्या भाषेमध्ये, लौकिक भाषेमध्ये विषय मात्र अलौकिक आहे. आता बघा, मी तुम्हाला श्रोते मायबापाला बसलेल्या मंडळीला प्रश्न विचारू इच्छितो, प्रामाणिकपणे उत्तर द्या. आपल्या घराघरात रामायण चालावं अशी आपली इच्छा आहे का महाभारत व्हावं अशी इच्छा आहे? रामायण चालावं अशी इच्छा आहे, महाभारत होऊ नये अशी इच्छा आहे. हे तुम्ही प्रामाणिकपणाने खरं उत्तर दिलं. पण वस्तुस्थितीने चालू महाभारत आहे का रामायण आहे? हे खरंच आहे, वस्तुस्थितीने चालू मात्र महाभारत आहे. मग ते महाभारत बंद पडावं आणि रामायण सुरळीतपणाने पुन्हा चालावं असं जर वाटत असेल तर मुक्ताईने त्याकरता हा केलेला उपदेश आहे. विठ्ठल. पण मग महाभारतामध्ये किंवा अभंग भाषामध्ये आणखी 4 प्रकार पडतात. ही लौकिक भाषा म्हणून, कारण शब्द लौकिकातले आहे ना, तर भाषा लौकिक, विषयही लौकिक पहिला प्रकार. भाषा अलौकिक, विषय सुद्धा अलौकिक दुसरा प्रकार. पण भाषा लौकिक, विषय अलौकिक तिसरा प्रकार. आणि भाषा अलौकिक, विषय लौकिक हा चौथा प्रकार. एका मिनिटात उदाहरण बघा. भाषा अलौकिक आहे, विषयही अलौकिक आहे. मला पटकन उत्तर द्या. मी जर म्हटलो रिकाम्या जागा भरा असा प्रश्न आहे. आपल्या भारतीयांचा धर्मग्रंथ टिंब 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 आहे. पर्याय नंबर 1 गीता, पर्याय नंबर 2 कुराण, पर्याय नंबर 3 बायबल. पटकन बोला. गीता, श्रीमद भगवत गीता. धन्यवाद. मग ही श्रीमद भगवत गीता हा आपल्या भारतीयांचा धर्मग्रंथ आहे. ही गीता कुणी सांगितली? भगवान श्रीकृष्णाने सांगितली. कुणाला सांगितली? भक्तराज अर्जुनाला सांगितली. तर या गीतेमधलं जी भाषा आहे ती भाषाही अलौकिक आहे.
आणि विषय देखील अलौकिक आहे. अगोदर ही गीता सांगण्यापूर्वी भगवान परमात्मा भक्तराज अर्जुनाची एक प्रकारची परीक्षा घेतात. एक गोड दोहा आहे, हार तेरी निश्चित है हरदम रहत तू उदास, माखन तो दुर्योधन ले गया केवळ छाछ है तेरे पास. कारण सगळं सैन्य दुर्योधन येऊन गेला, आता तुझ्याकडे काय आहे. पण तो दुर्योधन आपला अर्जुन म्हणतो, जीत मेरी निश्चित है ये दास कभी रहे ना उदास. अरे माखन लेकर क्या करूं जब तू माखन चोर है मेरे पास. माखन घेऊन काय करतो, माखन चोर तू परमात्मा आहे ना माझ्याकडे, आता मला माखनची आवश्यकता नाही, कारण तू असला की माखन पाहिजे तेवढं प्राप्त होणार आहे. आणि मग अर्जुनाने देवाला आज्ञा केली. खरं तर भक्तांनी भगवंताला आज्ञा करायची नसती, पण या जगदीश्वराचे प्रेम एत दिस तसे निरूपम कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. सेनयोरु भयोर्मध्ये मे रथम स्थापय अच्युत यावत येता निरीक्षेम यद्दू कामानं वस्तिता. देवा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा. आणि केल्याच्या नंतर अर्जुनाला मोह झाला. तो म्हणतो, गुरुन हातवाई महानुभावान श्रेय भोक्तुम भविष्यम अपिय लोके हातवार्थ कामवस्तु गुरुनी हैव भुंजीय भोगान रुधिर प्रतिग्दान. त्या अर्जुनाला पुन्हा युद्ध क्षेत्रियाचा धर्म जागृती देण्याकरता देवाने सांगितलेली गीता म्हणजे पतिव्रतेत सीता, प्रेमात माता आणि ग्रंथात गीता. या गीतेमध्ये विषयही अलौकिक आहे आणि ग्रंथही अलौकिक आहे, पहिला प्रकार. दुसरा, दोन्हीही लौकिक आहे. त्या दुर्योधनाचं महाभारतातलं बोलणं आहे, उद्गार गोड आहे. तो भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आता मला श्रोते मायबापाला विचारायचं आहे, कौरव आणि पांडव या उभयाच्या गुरुचं नाव सांगता येईल कोणाला? द्रोणाचार्य. मग भगवान श्रीकृष्ण विचारतात, शांतीदूत म्हणून जातात. 100 कौरव, आपलं 100 कौरव आणि 5 पांडव. पांडव धर्माला सोडत नाही आणि कौरव धर्माने वागत नाही, तुमचे गुरु तर एक आहे, असं का? त्यावेळेला दुर्योधन बोलतो, जानामी धर्म्यम नचमे प्रवृत्ती जानामी अधर्म्यम नचमे निवृत्ती केनापि देव हृदय स्थितोस्मी यथा नियतास्मी तथा करोमी. मला धर्म चांगला कळतो पण धर्मात माझी प्रवृत्ती नाही. अधर्म चांगला कळतो, अधर्म मला सुटत नाही. कोणता तरी परमात्मा माझ्या हृदयात बसला आणि तो जसं मला मार्गदर्शन करतो तसं मी वागतो. कारण सर्वघटी राम देहादेही एक सर्वशच्चाहम हृदयशन्नी विष्टो किंवा एरवी सर्वांच्या हृदय देसी आहे की नाही, सर्व आपल्याला दाखले आहेत. म्हणजे दुर्योधन बोलतो ही भाषा अलौकिक आहे पण विषय मात्र लौकिक आहे. कारण त्याला आमचे गुरुजी म्हणत असतात आसुरी वेदांत आहे, तो दैवी वेदांत नाही. आणि तिसरा प्रकार, भाषा आणि विषय हे दोन्ही लौकिक. पहिले दोन्ही अलौकिक, लौकिक अलौकिक आणि आता दोन्ही लौकिक. यामध्ये मामात मामा, सोनोपंत मामा दांडेकर. बघा तुम्ही, रामायण म्हटलं का मारीच मामा, काल्याचे कीर्तन भागवत कथा म्हटले की कौस मामा, वारकरी संप्रदाय म्हटलं का सोनोपंत मामा, दांडेकर मामा, आणि महाभारत म्हटलं की शकुनी मामा आहे ना. नाव शकुनी पण पक्का अपशकुनी. म्हणून ते एक गोड दोहा आहे, लक्ष्मी तो गोबर बेचे भीक मागे धनपाल, आमर सिंग तो मर गए भले बिचारे ठणठण पाल. असा तो शकुनी आहे. त्याची भाषाही लौकिक आहे आणि विषयही लौकिक आहे. त्याचे शब्द सांगतो, राहील त्याचं घर, कसील त्याची जमीन, नांदवेल त्याची बायको, सामदाम दंडभेद काय करायचं ते कर, पण हस्तिनापुराचा म्हणजेच आजच्या दिल्लीचा युवराजपती किंवा राजकर्ता तूच झाला पाहिजे असं दुर्योधनाला तो बोलतो. भाषाही लौकिक आहे आणि विषयही लौकिक आहे. मात्र भाषा लौकिक आणि विषय अलौकिक तो आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. आजच्या अभंगात मुक्ताबाई महाराजांची भाषा लौकिक आहे पण विषय मात्र अलौकिक आहे. आणि मग भाषा लौकिक असेल, विषय अलौकिक असेल, यालाच कोड्याची भाषा अशी म्हणतात. म्हणजे शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याला कूट असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एक दोन कूट व्यवहारातली सांगतो, शास्त्रीय कूट सांगतो, ऐका. पाहुणे आले 20, स्नानाला गेले 22, जेवायला बसले 23, जेवून उठले 19. पाहुणे किती आलेत बोलत चला, थोडंसं सहकार्य करत चला. 20, स्नानाला गेले 22, जेवायला बसले 23 आणि जेवून उठले 19. ही संख्या कमी जादा नाही, संख्या आहे तीच आहे. पाहुणे आले 20, स्नानाला गेले 22, 22 म्हणजे विहीर, स्नानाला गेले 22 म्हणजे विहिरीस असा त्याचा अर्थ आहे, म्हणजे 20च आहे ना. जेवायला बसले 23 म्हणजे ते 20 जेवायला बसले म्हणजे 20च आहे. आणि जेवून उठले 19, 19 जण जेवून बसले म्हणजे तेच आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
थोडा स्वल्प विराम, पूर्ण विराम कुठे द्यायचा थोडासा विचार केला की ते लक्षात येतं. याला कोड्याची भाषा म्हणतात आणि त्याला शास्त्रीय परिभाषेत कूट म्हणतात. आणि त्या कूटमध्ये दोन प्रकार, एक असतं शास्त्रीय शब्दकूट आणि दुसरं असतं अर्थकूट. आता शब्दकूट म्हणजे काय आणि अर्थकूट म्हणजे काय? तर शब्दकूट म्हणताना अर्थ सोपा असतो पण शब्द अवघड वापरले जातात, ते शब्दकूट. कल्पना करा, एक पेन आहे, पेनचं वर्णन केलं. कृष्णमुखी नच वानेरी, द्विजिवा नच सर्पिणी, पंचप्रिया नच पांचाली, तस्याहम कुलबालिका. त्या कालिदासाच्या भेटी करता चाललेला पंडित पानवट्यावरती एका माऊलीला पाणी पिताना परिचय विचारतो, व्हॉट इज युअर नेम, तुझा जरा परिचय दे. मग ती म्हणते कृष्णमुखी नच वानरी, द्विजिवा नच सर्पिणी, पंचप्रिया नच पांचाली, तस्याहम कुलबालिका. कृष्णमुखी म्हणजे काळ्या तोंडाची आहे पण वानरी नाही, द्विजिबा दोन जिभीची आहे पण सर्पिणी नाही, पंचप्रिया 5 जणांची आवडती भारी आहे पण द्रौपदी नाही, पांचाली नाही, आणि तस्याहम कुलबालिका, ती ज्याच्या सतत हातात असते त्याची मी कुलवान मुलगी आहे, म्हणजे लेखणी पेन. पण हे शब्दकूट आहे, कारण एक पेन सांगायचं पण इतकं दुरून सांगणं याला शब्दकूट म्हणतात. आणखी एक कूट सांगू, माता वर्गाची संख्या अधिक आहे म्हणून सांगतो. एक माऊली पाणी आणण्याकरता गेली आणि रस्त्याने बैलाने तिला धडक दिली आणि मग तिची झालेली जी फटफजिती आहे ती आपल्या मिस्टरला सांगत असताना ती शब्द वापरते, आलिकुल वहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने लोटिले मार्गे पंते, नदीपती तात ज्याचा भंगून गेला आणि रवी सुतमही संगे फार दुःखित झाला. त्याचा अर्थ एवढाच आहे, आली म्हणजे भुंगे, कुल म्हणजे समुदाय, ते राहतात कमळावर, कमळ राहतं सरोवरात आणि सरोवराचं पाणी आणीत होते, आलिकुल वहनाचे वहन आणीत होते. बरं, मग शशीधर वहनाने लोटिले मार्गे पंते, शशी म्हणजे चंद्र, त्याला धारण करणारा भगवान शंकर, आणि शंकराची 4 व्हीलर म्हणजे नंदी, त्या नंदीले लोटिले मार्गे पंते, बैलांनी धडक दिली. मग नदीपती तात ज्याचा भंगून गेला, नदीचा सगळ्या नद्याचा पती समुद्र आणि त्याचा पिता कुंभ, कुंभ म्हणजे घडा, तो भंगून गेला कारण बैलांनी धडक दिली, मी पडली, घडा फुटला. आणि रवी सूतमही संगे फार दुःखित झाला. रवी म्हणजे सूर्य, सूत म्हणजे त्याचा मुलगा कर्ण, आणि कर्ण म्हणजे कान, भुई संगे ते खरचटला म्हणून भुई संगे फार दुःखित झाला. सांगायचे एवढंच, पाणी आणत होते, बैलाने धडक दिली, गाडा फुटला, मी पडली आणि कानाला खरचटलं. पण अशा पद्धतीने सांगणं याला शब्दकूट म्हणतात. विठ्ठल जसं शब्दकूट आहे तसं अर्थकूट. शब्द एकच आहे पण अर्थ अनेक आहे, त्याला अर्थकूट म्हणा. देव, दानव आणि मानव हे तिघेही प्रजापतीकडे आत्मउद्धाराचं साधन विचारण्याकरता शरण गेले. चंद्रशेखर महाराजांच्या मुखातला ऐकलेले चातुर्मासाला त्यावेळेला ब्रह्मदेवाने तिघाला उपदेश केला. देव आले द, दानव आले द, मानव आले द. आणि मग त्या सगळ्यांना कळालं, पण शेजारच्याला काही कळालं नाही, हेही कळालं नाही. द म्हणजे काय द, तर देवाला सांगितलं द म्हणजे दमन, कारण तुम्ही भोगवादी आहात, भोगी आहात, म्हणून तुम्ही दमन करा इंद्रियाचं. नंतर दानव आले, त्यांना सांगितलं द म्हणजे दया, कारण तुम्ही क्रूर स्वभावाचे आहात म्हणून दया करा. आणि मानव आले द म्हणजे दान, तुम्ही दान करा कारण तुम्ही कृपण आहात, तुम्ही होईल तेवढं साठवून ठेवता आहे ना, म्हणून दान करायला शिका. विठ्ठल चला, आपण शब्द कुठेही पाहिलं, अर्थ कुठेही पाहिलं. आजचा अभंग हा कूट प्रकरणातला आहे, लौकिक समाधी किंवा शास्त्रीय भाषेतला आहे. याच्यामध्ये विषय अलौकिक आणि शब्द लौकिक आहे. पण मग हा कोणता कूट आहे, शब्दकूट की अर्थकूट? उत्तर आहे हा अर्थकूट आहे, कारण शब्द आपल्याला कळणारी आहे, अर्थकूट आहे. आणि अर्थकूट अभंगामध्येही शब्द कळतात, ऐका, अर्थही कळतो, पण अनुभवाला पटत नाही, त्यावेळेला त्याला अर्थकूट म्हणतात. विठ्ठल ऐका, आपल्याला मुंगी माहिती आहे की नाही, सूर्यही माहिती आहे, नंतर श्री वंद्या माहिती आहे, विंचूही माहिती आहे, पाताळ लोक हा 7वा लोक आहे हेही माहिती आहे, मासी माहिती आहे, घारही माहिती आहे, अर्थही माहिती आहे. म्हणजे शब्दही कळतात, अर्थही कळतो, पण अनुभवाला जुळत नाही. अशा वेळेला जे कूट आहे त्याला अर्थकूट म्हणतात. विठ्ठल आणि हा वेदांतातला परमोच्च कोटीचा सिद्धांत सांगणारा अभंग आहे, ऐका बरं का. म्हणून या अभंगामध्ये आईसाहेब मुक्ताबाई ही जी अशी शब्द का वापरतात, त्याचं कारण आहे अधिकाऱ्यालाच कळावं,
आणि अनाधिकाऱ्याला कळू नये. कारण अनाधिकाऱ्याच्या हातात एखादं बाळ आहे, त्याच्या हातात जर आपण सेव्हिंगचं ब्लेड पान दिलं तर ते स्वतःला मारून घेईल आणि इतराला मारेल. त्याला त्याचा उपयोगिता कळत नाही ना. तसं अनाधिकारी लोकांना कळू नये आणि अधिकारी लोकांना कळाल्याशिवाय राहू नये, त्याकरता संतांनी अशा काही रचना केलेल्या असतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आजच्या अभंगातली ही आईसाहेब मुक्ताबाईंची भाषा ही कार्यकारण भावाची नाही, ही साध्य साधन भावाची नाही, ही विशेषण भावाची नाही. आजच्या अभंगातली मुक्ताबाई आईसाहेबांची भाषा ही आध्यारोप अपवादाची आहे. काही मंडळी इकडे वेदांत चिंतन करणारी आहे. वेदांत चिंतनामध्ये एक प्रक्रिया येत असते, आध्यारोप अपवादोभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. आध्यारोप अपवादाच्या भूमिकेमध्ये निष्प्रपंच वस्तूची ठिकाणी प्रपंचाची कल्पना करून निष्प्रपंच रहित असणारी केवळ आत्मवस्तूच कशी आहे, एकम एवा द्वितीयम ब्रह्म न इह नास्ति किंचन हे किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेवा द्वितीयम ब्रह्म अस्ति, हा सिद्धांत प्रतिपादन करण्याकरता ही भाषा आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे दोन शब्द लक्षात आले की अभंगाचा एक आशय आपल्या लक्षात येईल. आपण म्हणतो माता वर्ग कशावरनं कशाची परीक्षा होती. अरे बापरे किती गोड बोलताय. मला वाटतं पाठी 4 पर्यंत कीर्तन केलं तरी चालेल. नाही नाही असं करणार नाही. चला, सीतावरनं भाताची परीक्षा होती. महिला मंडळ काही तर सर्व भात असा चिवडत बसत नाही, त्यातले 2 दाणे घेतात आणि शिजला की हे कळतं, बरोबर ना. तसं सीतावरनं भाताची परीक्षा जशी होती तसं आजच्या अभंगातले 2 शब्द तुम्हाला लक्षात आले काय, नेमकं अभंगात काय आहे, हे अभंगातलं धोरण काय हे आपल्या लक्षात यायला काही हरकत नाही. त्यातला पहिला शब्द आहे आध्यारोप आणि दुसरा शब्द आहे अपवाद. विठ्ठला विठ्ठला. चला, पहिला शब्द काय म्हटलं मी, आध्यारोप, आणि दुसरा शब्द आहे अपवाद. आध्यारोप कशाला म्हणतात आणि अपवाद कशाला म्हणतात. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. आध्यारोपाचं लक्षण आहे वस्तूनी अवस्तू आरोप आध्यारोप, आणि अपवादाचं लक्षण आहे अधिष्ठाने भ्रांत्या प्रतिसस्य अधिष्ठान व्यतिरेके त्रैकालिक अत्यंत अभाव निश्चय अपवाद. याचा मराठीत अर्थ असा आहे का जी वस्तू ज्या ठिकाणी ज्या वस्तूचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे तिथेच ती वस्तू प्रतीतीला येते, आणि शास्त्र म्हणतं अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. मग प्रतितीपुरती संगती लावण्याकरता प्रातिभासिक सत्यतेमध्ये त्या पदार्थाला स्वीकारणं याला अध्यारोप म्हणतात. नसल कळालं सोडून द्या. तर तुकोबरायाचे एक प्रसिद्ध प्रमाण आहे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मला सांगा, आपण गाढवं पाहिलीत, ती गाढवाचा मालक कोण असतो, कुंभार दादा. तो कुंभार दादा सायंकाळी गाढवाला बांधतो का त्याच्या पायावरून हात फिरवतो, हात फिरवतो, बांधत नाही, फक्त हात फिरवतो. त्या गाढवाला भ्रम होतो मी बांधलो, त्या गाढवाला काय भ्रम होतो, मी बांधलो गेलो. आणि मग ते गाढव काही केला, सकाळी त्याला असा, आता रात्री जर असा हात फिरवला तर सकाळी असा हात फिरावा लागतो. जोपर्यंत रात्री असा हात फिरवलेला आहे आणि सकाळी असा हात फिरवत नाही तोपर्यंत ते गाढव असल्यामुळे ते गाढव जागेचं हलत नाही. अक्षरशः त्या गाढवाला तुम्ही 4 काठीने धोपटलं ते जागेवर ते शिशु करेल, शिशुपाल होईल, ठाईची चाल धुमाळी चाल दोन्ही गाईल. रामकृष्ण, ही शास्त्रीय भाषा आपली आहे ना. हे सगळं काही होईल पण ते जागेचं हलत नाही. आणि असंच हलत नसताना मग त्या गाढवाला, त्या कुंभार दादाला लवकर जायचं होतं. गाढवाला बांधलेलं कसं हे माहिती नव्हतं. त्याने मित्राला सांगितलं सकाळी तेवढे गाढवं सोडून दे. तो गेल्याच्या नंतर त्याने उठवल्याच्या नंतर गाढवाच्या पायाला दोर नव्हता. म्हटलं याचा अर्थ गाढव मोकळीच आहे. मग तो हाकलायला लागला. ते गाढव असं पूर्ण फिरायचं, पण ते गाढव काही केल्या पुढे जात नव्हतं, कारण त्याला माहिती होतं आपल्याला बांधलेला आहे. शेवटी यांनी धोपाटे घातले, ते जागेवर ओरडायला लागलं पण गाढव काय हले ना. शेवटी त्या कुंभार दादाची आई म्हटली, अरे गणपत काय करतोस. म्हणले गाढवाला सोडायचं सांगितलं, मला संपत नाही तुमच्या चिरंजीवाने, पण हे गाढवं काही जात नाही. म्हणले गाढवा त्याला पहिले सोड ना. म्हटले आजी ते मुक्तच आहे. म्हटले तुला माहिती नाही. ती म्हातारी काठी टेकत आली, तिने असा हात केला, ते गाढव गेलं. 4 महिने झाले अजून रिटर्न नाही आलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी एवढ्याच करता सांगितलं गाढवाला बांधलेलं होतं का, उत्तर आहे नाही. पण बंधनाचा त्याला काय झाला, भ्रम झाला. तसं आपल्याला संसाराने बांधलेलं आहे का, उत्तर आहे नाही. पण भ्रम झाला आपल्याला, फक्त एवढाच आहे ते 4 पायाचे आणि आपण क्षमा करा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण मग आता भ्रम तर झालेला आहे, तो भ्रम गेला पाहिजे. मग आपल्याला बांधलेलं नाहीच आहे पण बांधलेलं वाटतं ना, तर मग बांधलेलं आहे असं सांगणं याला अध्यारोप म्हणतात, याला अध्यारोप म्हणतात. आणि मग अपवाद म्हणजे काय, तर बांधलेलं नाही कसं हे सिद्ध करणं याला अपवाद म्हणतात.
याला वस्तूनी अवस्तू आरोप अध्यारोप आणि अधिष्ठाने भ्रांत्या प्रतितस्य अधिष्ठान व्यतिरेक त्रैकालिक अत्यंत अभाव निश्चय त्याला अपवाद म्हणतात. त्या अपवादाकरता एक छोटीशी गोष्ट सांगतो. माऊलीची ओवी आहे. कौनुयुको भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे ऐसा नाथीला छंद अंत करणे घेऊन टाके. महिला मंडळाची संख्या भरपूर आहे. महिला मंडळ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही उत्सव पुरुष प्रधान असतात, काही उत्सव स्त्री प्रधान असतात. मला वाटतं येणारी मकर संक्रांत हा स्त्री प्रधान उत्सव आहे. आणि किती दिवस चालतो तो सण उत्सव? 3 दिवस. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. महिला मंडळ बिजी शेड्यूल असतं त्यांचं त्या काळात. त्यामुळे हिचा नवरा थोडासा भोळसट होता, पण आज काम सांगितल्याशिवाय पर्याय नव्हता. तिने सांगितलं, ऐकलं का, 2 किलोमीटर बाजार आहे, तुम्ही बाजारातून जाऊन फक्त कोथिंबीर आणि मिरच्या घेऊन या, म्हणजे तुम्हालाच भजे करून खायला. भजे खातवर येतं ते भजे खातवर येतं बरं का, मी करून देते, तुम्ही जा. आणि मग गेला. हा गेल्याच्या नंतर तिने एका हातात 2 रुपये दिले, 2 सुट्टे दिले. पूर्वीचा काळ, स्वस्तेचा काळ. मग तो बाजारात गेल्याच्या नंतर तो खाली पुन्हा रिटर्न आला. त्याने विचारलं, कोणत्या रुपयाची कोथिंबीर आणि कोणत्या रुपयाची मिरची आणू? किती गेलेली केस असेल तुम्ही कल्पना करा. तिचा एक 35 वर्षाचा अनुभव होता. तिने सांगितलं, काही नाही, डाव्या हातातल्या मिरच्या आणा, उजव्या हातातली कोथिंबीर आणा. तो गेला, पुन्हा 4 रिटर्न आला. तिने विचारलं, आता काय? तो म्हटलं, मी बाजारात हरवलो तर. तिने सांगितलं, तुम्ही हरवणार नाही. नाही म्हटलं, पण हरवलो तर. आता तिला वाटलं गिऱ्हाईक तसं ऐकणार नाही. तिने ते करगोटा त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यात बांधला. खाली बघायचं आणि बाजारात जायचं. जोपर्यंत करगोटा आहे तोपर्यंत तुम्ही आहात. करगोटा गेला का तुम्ही हरवला. मग तो म्हटला, आता जमलं. तो बाजारात गेला, कोथिंबीर मिरच्या घेऊन निघाला, पण गर्दी होती. गर्दीचा हा दर्दी होता. तिथे गेला. तिथे ते गारुड्याचा खेळ चालू होता. आणि ते गारुड्याला कोणीतरी चिंच खाताना पाहिले. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं, त्याची ती पुंगी बंद पडली. सर्प गर्दी शिरला, 4-2 याच्या अंगावर पडले, दोरा तुटला. हा तिथेच रडत बसला, मी हरवलो. गावातली सगळी लोक म्हणायची, गणपत चिंता करू नको, आम्ही तुला तुझ्या घरी घेऊन जातो. तो म्हणायचं, पण नाही, मी हरवलो. शेवटी ती लोक आली आणि त्यांनी तिच्या पत्नीला सांगितलं. तिने विचारलं, आमचे हे दिसलेत का? म्हणले, ते बाजारात हरवलो म्हणतात. ती मनात म्हणली, दोरा तुटला. ज्या आरती रडत बसले त्या आरती दोरा तुटला. आणि मग ती दोरा घेऊनच आली. तिने हळूच पायात बांधला. म्हटली, वेड्यासारखं काय करता, खाली बघा जरा. तो म्हटला, अरे मी सापडलो. आता हरवायला तो सापडायला हरवला होताच कुठे, पण त्याला पहिले हरवल्याचा भ्रम झाला ना, आता सापडल्याचा भ्रम झाला. त्याला म्हणतात नित्य प्राप्ताची प्राप्ती आणि पहिले आहे नित्य निवृत्ताची निवृत्ती. मी हे दृष्टांत काऊन, कारण सगळ्याला कळणं हे गरजेचं आहे, म्हणून मी हे दृष्टांत देऊन बोलतोय. सांगायचं तात्पर्य एवढं आहे का, त्या गाढवाला जे वाटलं ना तो अध्यारोप आहे आणि हा दोरा बांधला हा अपवाद आहे. आणि अशा पद्धतीने पहिल्या 2 चरणामध्ये अध्यारोप आणि दुसऱ्या 2 चरणामध्ये अपवाद, एवढाच प्रधान विषय आजच्या अभंगाचा आहे. आता जे विठ्ठल केलं तरी हरकत नाही. पण सीतावरण भाताची परीक्षाच होते. पोट नाही भरत, पोट भरण्याकरता भात खावा लागतो. तसं काहीतरी आशय पाहावा लागेल. विठ्ठल विठ्ठल. मग आजच्या अभंगामध्ये अध्यारोप अपवादाच्या भूमिकेमध्ये मुक्ताबाई महाराजांनी 4 आश्चर्य पाहिले, न घडणाऱ्या 4 घटना पाहिल्या आणि त्यामुळे त्या म्हणतात थोर नवलाव झाला. ऐका, पहिली घटना आहे, एक सामान्य मुंगी उडाली, ती आकाशापर्यंत गेली आणि आकाशस्थ सूर्याला तिने गिळलं. ही न घडणारी पहिली घटना घडली. म्हणले कसं शक्य आहे? मुक्ताबाई म्हणतात शक्य नाही, पण घडलं. हाच नवल आहे, थोर नवलाव झाला. म्हणून नवल आहे. जी घडणारीच घटना घडली तर नवल कसलं? न घडणारी घटना घडली हे खरं नवल आहे. दुसरं नवल घडलं, श्री वंद्या आहे पण तिनं पुत्राला बाळाला जन्माला घातलं. तिसरी घटना आहे, एक सामान्य विंचू आहे, तो कॉट खाली, एखाद्या दगडाखाली, एखाद्या वारुळात नाही, खाली आतल वितल तलातल महातल रसातल सुतल आणि पाताल तिथपर्यंत गेला. आणि मग ज्याच्या मस्तिष्कावर पृथ्वी असा शेष नारायण, त्या भगवंताने त्याला नमस्कार केला. ही तिसरी घटना घडली, अलौकिक घटना घडली. आणि चौथी घटना, एक सामान्य असणारी मासी, मासी म्हणजे जी अन्नावर सगळीकडे बसते एक स्थान सोडून, ते म्हणजे अग्नी, विस्तव, त्यावर ती बसत नाही, कारण तिला माहिती तिथे बसली का आपले पुण्य तिथेच, म्हणजे पुन्हा ती जिवंतच राहणार नाही. मग अशी मासी ती प्रसूत झाली आणि तिच्यापासून गहार जन्माला आली. हे 4 आश्चर्य घटले. म्हणून मुक्ताईला हसायला आलं. त्यांनी नवल सांगितलं. अशा पद्धतीच्या 4 ज्या हे अर्थकूट आहे, कारण शब्द कळतात, अर्थ कळतो पण अनुभवाला जुळत नाही. मग तो अनुभवाला जुळेल असं कळण्याकरता मुंगी म्हणजे काय, सूर्य म्हणजे काय, वंद्या स्त्री कोणती, विंचू कोणता, पाताळ कोणतं, शेष कोणता, मुंगी कोणती आणि घार कोणती, हा विषय कळणं गरजेचं आहे. विठ्ठला तर आई
मुक्ताबाई हसून पहिलं जगातलं अध्यारोपाच्या भूमिकेत जे आश्चर्य त्यांनी पाहिलं ते निरूपण करत असताना त्यांच्या मुखातनं शब्द जी बाहेर पडली ते निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाचं प्रथम प्रयत्न केला मी. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी. भाषा शब्द कळणारे आहे, अर्थही कळणार आहे, पण अनुभवाला तो अर्थ जुळत नाही. त्यावेळेला ते अर्थ कुठ होतं असं मी बोललो. मुंगी आपल्याला कोणाला माहिती नाही, सर्वांनीच आपण पाहिलेली आहे. नंतर सूर्य कोणाला माहिती नाही, सर्वाला आपल्याला कल्पना आहे. पण मग सामान्य एक मुंगी सूर्याला गिळणं संभवनीय नाही. मुळात असं आहे बाबा, उडण्याकरता पंख लागतात. एक दोहा आहे, सिर्फ हौसले से कुछ नहीं होता, पंखों से उड्डाण होती है, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती है. म्हणजे उडण्याकरता काय लागतात? पंख लागतात. मला बोला, मुंगीला अगोदर पंख असतात काय हो? नाही. मग पंख नसेल तर ती उडेल कशी? आता एखादा म्हणेल पावसाळ्याच्या काळामध्ये मुंगीला पंख फुटतात. पण बघा रोडवरती आपल्याला त्या दिसतात मुंग्या.
पण पावसाळ्याच्या काळात जरी मुंगीला पंख फुटले, जरी ती उडली तर ती पोलपर्यंत जाईल, आहे ना, तिथपर्यंत जाईल, पडेल, धडकेल आणि ती मरेल. सूर्यापर्यंत जाणं शक्य नाही. बरं, गेली तर ती दिसणारच नाही. गेली तर ती सूर्याच्या प्रखर प्रकाशाने जळून ती राख होईल. सूर्याला ती गिळेलच कशी? पण आईसाहेब मुक्ताबाई म्हणतात तर ते विधान असत्य ठरू शकत नाही. मग ज्या अर्थी मुक्ताबाई महाराज बोलतात त्या अर्थी याचा आशय काहीतरी वेगळा असला पाहिजे. नेमका काय आहे? तर असं आहे, हा आईसाहेब मुक्ताबाईला मी वाक्य बोलून गेलो, वेदांताचा हा अजातवादाचा सिद्धांत सांगायचा आहे. प्रक्रिया विवर्तवादाची आहे आणि त्यामध्ये रूपक अलंकारामधला उपमा अलंकाराचा स्वीकार केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आता उपमा अलंकार म्हणजे काय? तर व्याकरणामध्ये उपमान आणि उपमे यामध्ये काहीतरी सादृश्य असल्याशिवाय उपमा अलंकार होत नाही. आता सादृश्य म्हणजे काय? सादृश्याची व्याख्या आहे, तद भिन्नत्वे सती तद्गत भूयो धर्मवत्वम सदृश्यत्वम. त्याहून भिन्न असून त्या ठिकाणी जे धर्म आहे त्यात इतरत्र धर्म पाहायला भेटले की त्याला सादृश्य म्हणजे सारखेपणा. आणि सादृश्यामध्ये 4 प्रकार: रूपकृत, गुणकृत, स्वरूपकृत आणि अर्थकृत. असं कुठलं तरी सादृश्य, वाजू नका, कुठलं तरी सादृश्य असलं की त्याला रूपक अलंकार म्हणतात. मग त्या रूपक अलंकारामध्ये यामध्ये मुंगी म्हणजे नेमकी जे आईसाहेबांना अपेक्षित मुंगी कोणती? तर या ठिकाणी मुंगी म्हणजे माया आहे आणि सूर्य म्हणजे ब्रह्म आहे. आता मुंगी म्हणजे माया आहे आणि सूर्य म्हणजे ब्रह्म आहे, तर उपमा मुंगीची आहे, उपमे माया आहे. उपमा सूर्याची आहे, उपमे ब्रह्म आहे. उपमान आणि उपमे यामध्ये काहीतरी सादृश्य असल्याशिवाय उपमा अलंकार करता येत नाही. मला आपल्याला माहिती असेल, रामायणामध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला राजगादी देण्याचा निर्णय ठरला त्यावेळेला ते कुणाला खटकलं? तर तिचं नाव आहे मंथरा. आणि त्या मंथरेने कान फुकले कैकेयीचे आणि कैकेयीने 2 वरदान मागून घेतले. कैकेयी कोप भोवनात गेली, रुसून बसली. त्यावेळेला कैकेयीचा रुसवा काढण्याकरता महाराज दशरथ जातात आणि 50 वर्षाचे महाराज दशरथ 45 वर्षाच्या कैकेयीच्या हनवटीला धरून तिला म्हणतात कोकिलकंठी, गजगामिनी, मृगनयनी, पिनकभाषिनी, चंद्रमुखी, ही सगळे शब्द वापरतात. मला सांगा, चंद्र कुठे असतो? बोलत नाही, तुम्ही नाराज आहात का? चंद्र कुठे असतो? आकाशात. आणि ही काही कुठे? 10 बाय 10च्या खोलीमध्ये. बरं, चंद्र उदावला तर सगळ्या जगाला शीतलता प्रकाश देतो, हिचा खोलीतही प्रकाश पडत नाही. तरी महाराज दशरथ तिला चंद्रमुखी का म्हणतात? या ठिकाणी मोहापोटी गुणकृत सादृश्य आहे. जसा चंद्र पाहिला का चकोराला आनंद होतो तसा हा चंद्र पाहिला की महाराज दशरथ रूपी चकोराला आनंद होतो, म्हणून ते चंद्रमुखी म्हणतात. म्हणजे यामध्ये गुणकृत सादृश्य आहे. तसं या ठिकाणी मुंगी आणि मायेमध्ये, ब्रह्म आणि सूर्यामध्ये काहीतरी सादृश्य असल्याशिवाय मुक्ताबाई महाराज म्हणणार नाही. मग त्यातलं सादृश्य काय आहे ते आपण पाहू. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. पहिलं तर असं आहे, मुंगीमध्येही सामर्थ्य आहे तसं मायेमध्ये सामर्थ्य आहे. आता मुंगीमध्ये सामर्थ्य कोणतं? मुंगी दिसायला जरी छोटी असली तिने ठरवलं तर हत्तीला सुद्धा खाली बसू शकते की नाही? हत्तीच्या कानात जर मुंगी गेली तर ती हत्तीलाही खाली बसू शकते. कोणाचं सामर्थ्य आहे? मुंगीचं सामर्थ्य आहे. आणि मायेचं सामर्थ्य गीतेत सांगितलं, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवे प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. वेदांत सांगतो अघटित घटना पटी आईशी माया. अनेक हिंदी वचन आहे, आजब तडाखा माया का डुबाया परमार्थ सब का नारद की तो भई नारदी आईशी नौबद गाजी. काय मायेचं सामर्थ्य आहे? देवर्षी नारद एकदा म्हणायला लागले कृष्ण परमात्म्याला, मला तुमची माया पाहिजे. देव म्हणायला लागले, तिच्या घरी ती सुखाने नांदते, तिच्या भानगडीत पडू नका. पण असं नको म्हटल्याच्या नंतर नारदाचं प्रेरणा वाढली पुन्हा. त्यांनी सांगितलं नाही, माया बघायची. म्हटले चला यमुनीचं स्नान करून येऊ. यमुनीचं स्नान करायला गेले, नारदाने डुबकी लावली, देवाने तेवढ्यात माया दाखवली. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, नारदाची नारदी झाली, नारदीचं लग्न झालं, नारदीला 7 बाळं झाली. तेवढ्यात मध्ये पूर आला, त्याच्यामध्ये काही गेलीत, दुसऱ्या लाटेत गेली आणि मग 2 हातात आहे, नारदी खांद्यावर आहे आणि 2 असे बगलेत आहे. दुसऱ्या लाटेला ते गेले, नंतर बगलीतली गेली आणि नारदी खाली पडली. अहो म्हटले बघता काय, मला पकडा. ते नारदीचे मिस्टर पकडणार तोपर्यंत नारदी गंगा सागरला गेली आणि तेवढ्यात नारद बाहेर आले. देवाने विचारलं पाहिजे का? नारद म्हटले नाही, जिरली. म्हणजे जशी मुंगी हत्तीला बसू शकते तसं या विश्वाला उत्पन्न करण्याचं सामर्थ्य मायेत आहे. म्हणजे माये सामर्थ्यशाली आहे म्हणून सादृश्य आहे. दुसरं सादृश्य,
मुंगीला कोणीही डिमांड देत नाही, म्हणजे तिला कोणी स्थान देत नाही, तुच्छ समजतात, नगण्य समजतात. तसं वेदांतामध्ये या मा सा माया, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी आणि मा म्हणजे नाही ती, अशी असणारी माया. जसं वेदांतामध्ये व्यवहारामध्ये मुंगी नगण्य आहे, तशी वेदांत विश्वामध्ये माया ही नगण्य आहे. मुंगी तुच्छ आलिक आहे, तशी माया ही तुच्छ आलिक आहे. हे एक दुसरं सादृश्य आहे. तिसरं सादृश्य सांगतो, न्यून देश वृत्तित्व परिच्छिन्नत्व, अधिक देश वृत्तित्व व्यापकत्व. असे व्यापक आणि परिच्छिन्नाची वृत्ती प्रभाकर नावाच्या ग्रंथातले व्याख्या आहे. जे कमी देशात राहतं त्याला परिच्छिन्न म्हणतात आणि जे अधिक देशात राहतं त्याला व्यापक म्हणतात. मग या इस दुनिया में सबसे बड़ा कौन है, आपण ऐकलं असेल कदाचित. तो बोले इस दुनिया में सबसे बड़ा कौन है, क्या पूछने की बात है. ये दुनिया जिस पे खड़ी है वही सबसे बड़ी है. फिर दुनिया किस पे खड़ी है, पृथ्वी पे. फिर बोले पृथ्वी सबसे बड़ी है. बोले पृथ्वी काहे की बड़ी, वो तो शेष जी के माथे पे खड़ी. फिर शेष जी बड़ा. शेष जी काय का बड़ा, तो शिव जी के गले में पड़ा. फिर शिव जी बड़ा. शिव जी काय का बड़ा, उसको तो रावण ने उखाड़ा. कैलाश बड़ा, कैलाश पे खड़ा, तो फिर कैलाश बड़ा. कैलाश काय का बड़ा, उसको तो रावण ने उखाड़ा. फिर बोले रावण बड़ा. रावण काय का बड़ा, वो तो राम जी के एक बाण में पड़ा. बोले राम बड़ा. राम काय का बड़ा, वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा. बोले हनुमान बड़ा. हनुमान भी काय का बड़ा, उसको बड़ेपण देने वाला गगनाहुनी वाढ नाम आहे. नाम आहे, पण खरं सांगू या नामापर्यंत नेण्याचं काम हीच आहे. जशी सापेक्ष व्यापकता, नामाची व्यापकता निरपेक्षिक आहे आणि मायेची व्यापकता सापेक्षिक आहे. जशी मुंगी परिच्छिन्न आहे तशी माया ही परिच्छिन्न आहे. मुंगी परिच्छिन्न आहे, मायाही परिच्छिन्न आहे. मुंगी अलिक तुच्छ आहे, मायाही अलिक तुच्छ आहे. मुंगी सामर्थ्यशाली आहे, मायाही सामर्थ्यशाली आहे. मुंगी तिच्या पुढच्या वंशावळीला जन्माला घालणारी आहे. तसं पहिले कोठीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी. कान्होबा तेरे तेरे तेथे एक ढालगज, आणि तिने एवढी ख्याती केली, ही तीच आहे. ठीक आहे. मुंगी आणि मायातले थोडं आपण सादृश्य पाहिलं. तसं ब्रह्माला सूर्याची उपमा देतात. याच्यात काय सादृश्य आहे तर सूर्य हा प्रकाश नावाचं तत्व सूर्याकडे आहे. माऊलीच्या 2 ओव्या आहेत. पूर्व दिशेच्या रावळी, उदयाची सूर्य दिवाळी, एरी दिशा ते काळी काळीमा नाही. किंवा 15व्या अध्यायात ओवी आहे, सूर्य आदिष्टिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची, तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. किंवा नाटातलं वचन आहे, रवीच्या नामे निशीचा नाश. बरोबर ना. म्हणजे सूर्याकडे प्रकाश नावाचं तत्व आहे, तसं ब्रह्माकडेही ज्ञानरूपी प्रकाश नावाचं तत्व आहे. दुसरी गोष्ट, सूर्य सगळ्या व्यवहाराचं अधिष्ठान आहे. सूर्य जर उगवला नाही तर जगराहाटीतला व्यवहार घडणार नाही. मग सूर्य जसं सकल जगत व्यवहाराचं एक प्रकारचं अधिष्ठान, आश्रयस्थान, आधार अधिष्ठान आहे, तसं या समग्र विश्वाचं आधार अधिष्ठान ब्रह्म आहे. आणि सूर्याचा जसा उदय असताय तसं ब्रह्माचाही उदय असताय. तुम्हाला ब्रह्माचा उदय असतं कसा तर अहम देहोस्मी ही वृत्ती म्हणजे ब्रह्माचा असताय, आणि गुरुकृपेने अहम ब्रह्मास्मी वृत्तीनं हा ब्रह्माचा उदय आहे. म्हणून मुंगी उपमा कोणाला, तेवढे तुम्ही बोलत नाहीत, मायेला. आणि सूर्याची उपमा कोणाला, ब्रह्माला. ठीक आहे. मग आता मुंगी म्हणजे माया आणि सूर्य म्हणजे ब्रह्म. पण मुंगी रूपी माया आणि सूर्यरूपी ब्रह्माला गिळण्याकरता मला सांगा, माया ही व्यापक पाहिजे का परिच्छिन्न पाहिजे? व्यापक पाहिजे. अगदी साधा व्यवहार आहे. मृदंग ठेवला जातो, विणा ठेवला जातो, त्याला खोळ असते आहे ना. पण ते मृदंगाचा आणि विण्याचा जो आकार आहे त्यापेक्षा काहीतरी मोठा आकार असेल त्याच्यात ते विणा किंवा मृदंग मावेल, अन्यथा मावणार नाही. तसं व्यापक बृहन्नाद ब्रह्म, व्यापक असणारं ब्रह्म परिच्छिन्न असणाऱ्या मायेत मावलं कसं? अर्थात माया ब्रह्माला गिळेलच कशी, पहिली शंका. दुसरी शंका, मुंगी म्हणजे कोण, बोलत चालायचं बोलायचं. माया, मुंगी म्हणजे माया, आणि माया म्हणजे कंसात अज्ञान, आणि अज्ञान म्हणजे अंधकार. अज्ञान म्हणजेच अंधकार. सूर्य म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे प्रकाश. मग अंधकार आणि प्रकाश दोन्ही एकत्र येतील का? दोन्ही एकत्र आले तर त्याला प्रकाशाला प्रकाश आणि अंधाराला अंधार म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. म्हणजे शत्रू मित्र तमप्रकाश हे 2 विरोधी धर्म आहे, एका अधिकरणामध्ये एका वेळेला राहत नाही. मग मुंगीरूपी माया म्हणजे अंधार, ब्रह्मरूपी प्रकाश हे अंधार आणि प्रकाश एकत्र आलेच कसे? तर पहिलं उत्तर अगोदर देतो, परिच्छिन्न मायाने व्यापक ब्रह्माला गिळलं कसं? बरोबर. तर त्याचं उत्तर असं आहे की माया माया ही मानायची कशी, यामध्ये अनेक पक्ष आहेत शास्त्रामध्ये. फक्त 2 महत्वाचे सांगतो. एक भामती निबंधकार वाचस्पती मिश्र, जाणत्या श्रोत्यांनी लक्ष द्या. भामती निबंधकार वाचस्पती मिश्र यांचा पक्ष आहे की माया ही जीव आश्रय आहे आणि ब्रह्मविषय आहे.
म्हणजे माया म्हणजे अज्ञान. आपण कोण म्हणतो, आपण काय म्हणतो, मी काय आहे, अज्ञानी आहे. म्हणजे अज्ञान कोणाच ठिकाणी राहिलं, जीवाच्या. आणि मी काय जाणत नाही, ब्रह्म जाणत नाही, म्हणजे विषय कोणाला केलं, झाकलं कोणाला, ब्रह्माला. हा वाचस्पती मिश्रांचा हा पक्ष आहे. पण खरं वेदांत विश्वामध्ये आद्य आचार्य शंकराचार्य यांचा पक्ष आहे जीव आपलं ब्रह्म आश्रया आणि ब्रह्म विषया. त्याला म्हणतात वेदांतामध्ये स्वाश्रया स्वविषया. बरोबर, ब्रह्माच्याच आश्रयाने माया राहते आणि ब्रह्मालाच ती विषय करते. विषय करणं शब्दाचा अर्थ दोन आहे. विषय करणं म्हणजे जाणणं असाही आहे आणि विषय करणं म्हणजे आच्छादित करणं असं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी विषय करणं म्हणजे आच्छादित करणं. पण आपला प्रश्न काय होता की परिच्छिन्न असणारी माया व्यापक ब्रह्माला आच्छादित करेल कशी? बरोबर, आता उत्तर आहे का? मला सांगा, कोण आले आकाशात म्हणजे आपल्याला सूर्य दिसत नाही, ढग आकाशात आले म्हणजे सूर्य दिसत नाही. आता पटकन उत्तर द्या. बिंब तरी बचकीची एवढे, प्रकाशाचे त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी, सूर्याला ढगानी झाकलं असं आपण बोलतो की नाही. पण सूर्य ऐकाय, सूर्याला ढगानी झाकलं हे कोणामुळे कळालं? सूर्यामुळेच कळालं. मग सूर्याला ढगानी झाकलं हे जर सूर्यामुळे कळत असेल तर ढगानी सूर्याला झाकलं की झाकलं नाही? खरं झाकलंच नाही. पण झाकलं कोणाला? व्यापक सूर्याला नाही, परिच्छिन्न आपल्या दृष्टीला. परिच्छिन्न आपल्या दृष्टीला ढगाने झाकलं म्हणून आरोप कोणावर केला? आपण सूर्यावर आपण आरोप केला, सूर्याला झाकलं. बरोबर, तद्वत या परिच्छिन्न असणाऱ्या मायेने आपल्या ज्ञान दृष्टीला, आपल्या परिच्छिन्न बुद्धीला झाकलं, आवृत्त केलं. त्याचा आरोप आपण अधिष्ठान ब्रह्मावर केला. मग हा पक्ष कोणाचा झाला? वाचस्पती मिश्रांचा. वेदांत दृष्टीने स्वाश्रय स्वविषया. आता तुम्ही आळंदीला येतात बरीच मंडळी. आळंदीला आल्याच्या नंतर तुम्ही आपण घाटावर तो कराड त्यांनी जो बांधलेला घाट आहे विश्वनाथ कराड सर, त्याच्यावर जर आपण गेला तर तिथे आपल्याला जल दिसतं का? जलपर्णी दिसते, जलपर्णी दिसते आहे ना. ती जलपरी नव्हे, जलपर्णी आहे ना. जलपर्णी आपल्याला दिसते. मला सांगा, ती जलपर्णी व्यापक का इंद्रायणीचं पाणी व्यापक? पाणी व्यापक आहे ना. पाणी अधिक देशात राहणार आहे, जलपर्णी कमी देशात राहणार आहे. पण तरी सुद्धा त्या जलपर्णीने पाण्याला झाकलं की नाही? अहो, अक्षरशः त्या जलपर्णीवरून चालत जातात इकडनं तिकडं, तरी काही होत नाही, जणू काय भूमी आहे असं वाटतं. म्हणजे परिच्छिन्न असणाऱ्या जलपर्णीने जसं त्या जलाला झाकलं तशी परिच्छिन्न असणारी काय गीतेतला 10वा अध्यायातला शेवटचा श्लोक, अथवा बहुनयतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यः मिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. परमात्म्याच्या एका अंशावर ही माया राहते आणि ते एका अंशाला ती आच्छादित करते. अशा अर्थाने तिने गिळले मायारूपी मुंगीने ब्रह्मरूपी सूर्याला गिळलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण दुसरा माऊलीची ओवी आहे, सूर्यासी अंधकारू काही झाला होता गोचरू तरी तमारू हा डगरू आलाच की. मला सांगा, सूर्याला अंधकार कधी भेटेल? कधीही भेटणं शक्य नाही. आणि भेटत असेल तर त्याला सूर्य म्हणता येईल का? एकाचा मित्र होता सूर्य, तो सूर्य त्याला भेटायला आला. म्हटलं जे हरी जे हरी, अरे इतके दिवस झाले, म्हटले तू काही भेटलास नाही, कुठे होतास? तो म्हटला तपश्चर्या करत होतो. म्हणजे कुठे? गुफेमध्ये. म्हणजे गुफेमध्ये नेमके कुठे? म्हणजे काळ्या कुट्ट अंधारामध्ये. त्या सूर्याने विचारलं, अंधार क्या बला आहे, क्या चीज आहे, अंधार कैसा होता है? मग हा मित्र म्हणू लागला सूर्याला, तुला अंधार माहिती नाही? म्हटले नाही. चल म्हटले मी तुला दाखवतो. आणि मग हा मित्र त्या सूर्याला घेऊन एका गुफेमध्ये गेला तर अंधार त्याला दिसला, हो की नाही? हा, धन्यवाद धन्यवाद. अंधार त्याला दिसणं शक्य नाही. आणि जर दिसत असेल तर तो आड नावाचा सूर्य असला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. तसे आमचे मित्र एक, त्यांचं नाव आहे आडनाव, त्यांचं नाव आहे दाते. मी म्हटले काय देते? ते म्हटले नाही, आम्ही कायम घेते. म्हटले मग तुम्ही कसे दाते? म्हटले आम्ही आडनावाचे दाते. तसं एकाचं आडनाव होतं नवरे. म्हणले किती बायका? म्हटले 2 होत्या, दोन्ही सोडून गेल्या. म्हणले मग हे नवरे कोणाचे? म्हणले आडनावाचे नवरे. तसा जर सूर्याला अंधार भेटत असेल तो आडनावाचा प्रकाश. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग या ठिकाणी सूर्याच्या म्हणजे ब्रह्म म्हणजे प्रकाश आणि माया म्हणजे अंधार. मग अंधार आणि प्रकाश एकत्र येतीलच कसे? तर ऐका, ब्रह्माचे 2 रूप आहेत. तुम्ही म्हणाल ब्रह्म तर रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया आहे ना. पण ब्रह्माचे 2 रूप आहे, एक सामान्य रूप आहे आणि एक विशेष रूप आहे. विठ्ठल विठ्ठल वेदांत जी मंडळी ऐकतात त्यांच्यामध्ये रज्जू सर्पाचा दृष्टांत आपण सगळ्यांनीच ऐकलेला असतो. आपल्याला दोरीवर कशाचा भ्रम होतो? सर्पाचा. पटकन बोला, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. आपल्याला पटकन सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. आनंद घ्या, कीर्तन आनंद करताय. मी जर तुम्हाला विचारलं
आपल्याला रात्री गडद अंधकारामध्ये रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो का दिवसा 12 वाजता रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो? काय उत्तर देणार तुम्ही? गडद रात्री अंधकारामध्ये. हे तुमचं उत्तर साफ चुकीचं आहे. धन्यवाद. काय उत्तर आहे? म्हणजे गडद अंधकारात दोरीला तुडवून जाऊ भ्रम होणार नाही, आणि स्पष्ट प्रकाशामध्ये रज्जू आहे असं कळेल तरी भ्रम होणार नाही. म्हणजे त्याला म्हणतात मंद अंधकारामध्ये, झावळ झावळ खेड्यापाड्यात म्हणतात, मंद अंधकारामध्ये सायंकाळच्या वेळेला आपल्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. आता पुढचा प्रश्न, ज्या वेळेला आपल्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेला त्या रज्जूचं आपल्याला ज्ञान असतं का अज्ञान? धन्यवाद. सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. मग ज्ञान का अज्ञान? ज्ञानाज्ञान आहे ना. ज्ञानही आहे अज्ञान आहे. पण मग ज्ञान अज्ञान दोन विरुद्ध धर्म एका अधिकरणात एक वेळेला राहतील का? राहतील. फक्त दोन विशेष राहत नाही, दोन सामान्य राहत नाही, पण सामान्य विशेष राहतात. कारण बघा प्रॅक्टिकली बघा, ज्या वेळेला आपल्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेला आपण म्हणतो इदम किंचित अस्ति, हे काहीतरी आहे. तितक्यात आपला मित्र विचारतो इदम किम, त्यावेळेला आपण म्हणतो अहम न जानामि. पण इदम किंचित अस्ति एव, हे काहीतरी आहे. नेमकं काय मला कळत नाही, पण काहीतरी आहे. काहीतरी आहे हे ज्ञान आहे. काहीतरी आहे हे कळालं, हे ज्ञान आहे. पण नेमकं काय आहे कळत नाही, अज्ञान आहे. त्यालाच म्हणतात सामान्य ज्ञान आहे आणि विशेष अज्ञान आहे. मग ज्या वेळेला आता रज्जूचे 3 रूप, थोडस मदत करा, बोला. अयम इयम इदम. अयम इयम इदम. तर आयम सर्प हे भ्रांत रूप आहे, इदम किंचित हे सामान्य रूप आहे, आणि इयम रज्जू हे विशेष रूप आहे. ज्या वेळेला इयम रज्जू असं कळतं त्यावेळेला भ्रमातला सर्प राहत नाही. याच्याकरता एक वेदांतातला सिद्धांत आहे, जाणती मंडळी, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. कोणाच्या अज्ञानाने भासला सर्प? रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने भासलेला सर्प हा रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होतो. मग इयम रज्जू हे रज्जूचं विशेष रूप आहे, इदम किंचित हे काहीतरी आहे हे रज्जूचं सामान्य रूप आहे, आणि आयम सर्पा हे रज्जूचं भ्रांत रूप आहे. तसं ब्रह्माचं सच्चिदानंद सच्चित सुखात्मकम ब्रह्म हे त्याचं विशेष रूप आहे, सद्रूप हे त्याचं सामान्य रूप आहे, आणि दिसणारं जगत हे त्याचं भ्रांत रूप आहे. आता मला सांगा, आपण म्हटलो प्रकाश आणि अंधकार एकत्र येणार नाही. मुंगी म्हणजे अंधकार आणि ब्रह्म म्हणजे प्रकाश. मग अंधकार आणि प्रकाश एकत्र येतच नाही तर गिळेल कसा, ही शंका आहे ना. त्याचं उत्तर बघा. मुळात असं आहे की मुंगी अंधार, त्याला म्हणतात, एक शास्त्राचा असा सांगणं आहे की अनुभवाचा आपला म्हणजे निषेध करता येत नाही. एक छोटीशी गोष्ट सांगू. एक गुरुजी असतात, 5 मंडळी आलेली असतात, यज्ञ कर्म चालू असतं, आणि ते आहुती वगैरे देत असताना तेवढ्यात एकाने विचारलं, त्यांच्यातल्याच एका यजमानाने, का हो गुरुजी, हे यज्ञ कर्म चालू असताना एखाद्याला जर धोत्रातच झाली, बिभत्स रसातला दृष्टांत आहे, तर मग त्याला प्रायश्चित्त काय? त्यांनी सांगितलं असं होत नसतं. म्हटले पण झालीच तर? नाही म्हटले होत नसतं. नाही म्हटले झालीच तर? अरे म्हटले होत नसते. नाही म्हटले झालीच तर? म्हटले का होत नसते? म्हटले आपल्याला किती दिवस अगोदर बोलवलं? म्हटले 3 दिवस. पहिल्या दिवशी फलाहार दिला, दुसऱ्या दिवशी अगदी थोडा आपल्याला काहीतरी फळाहार दिला, नंतर आपल्याला दूधच दिलं, आज तर उपवासच ठेवलं. अशी काही बाधा येऊ नये म्हणून ही काळजी घेतलेली आहे, त्यामुळे असं काही होणार नाही. तो म्हटला नाही पण तरी पण झालीच तर? मग ते सांगणाऱ्याला राग आला. म्हटले मूर्खा, देव को म्हटले कान बळ, सांगितलं नाही एकदा होणार नाही. तो म्हटला अहो मलाच झाली. विचारणारा काय बोलला? मलाच झाली. आता तो म्हणेल का होणं शक्य नाही? का बरं? त्याचा अनुभव आहे. आता पटकन मला सिद्धांत सांगायचा. तसं ब्रह्मप्रकाश रूप आहे, ब्रह्मप्रकाश रूप आहे, माया अंधकार रूप आहे. खरं सांगा, तुका म्हणे कैची कीव अंकोठे जीव, तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, आमर हा अमरा खरे की पहा. मग आपण तत्वता जीव का शिव? आपण जीव का शिव? शिव आहे. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. आपणही ब्रह्म नाही का? तत्वमसी त्वम ब्रह्मासी. मग आपण जर ब्रह्म आहे तर आपल्या ठिकाणी अज्ञान रूपी अंधकार राहतो की नाही? आपला अनुभव आहे ना. आपण झोपेतून उठल्याच्या नंतर म्हणतो सुखमहम स्वाप्सम नवई किंचित अविदिशम. मी सुखाने झोपलो पण मला काही कळालं नाही. मग मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. न कळण्याचं कळणं, मला काही कळालं नाही हे कळालं की नाही? अज्ञानाचं शिशुत्वीकालीन सुखाचं ज्ञान झालं की नाही? मग त्यावेळेला आपल्याच ठिकाणी अज्ञान राहिलं की नाही? अज्ञान म्हणजेच माया. आणि त्यावेळेला निदिरिताचे शेजेशी आणि साप्तैशी उर्वशी. झोपलेल्या मनुष्याला उर्वशीचं सुख आहे का भुजंगाचं दुःख आहे? दोन्ही नाही. मग त्यावेळेला दोन्ही नाही म्हणजे त्यावेळेला त्या निद्रारूपी अविद्येने कोणाला गिळलं? आपल्या कुटस्थाला गिळलं.
तसं मायारूपी मुंगीने त्या ब्रह्मालाही गिळलं. त्याच्या सामान्य रूपाला ती गिळते, विशेष रूपाला गिळत नाही. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. आणखी बरेच भाव आहे, पण माझ्याकडे फक्त आता मोजून 15 मिनिटं राहिलेले आहेत. त्यामुळे पुढच्याही चरणाचा थोडा थोडा भाव सांगून आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत. हा मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. आणि असं घडणं शक्य नाही, पण घडलं हेच थोर नवल झालं. घडणं शक्यच नाही, पण घडलं हेच नवल असल्यामुळे आईसाहेब म्हणतात थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला. काय झालं? वांझे पुत्र प्रसवला, वांझे पुत्र प्रसवला, वांझे पुत्र प्रसवला. थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला, झाला थोर नवलाव झाला, नवलाव झाला, थोर नवलाव झाला. जी काही जाणती गायक असतात ना, ती कीर्तनकाराला जास्त अर्थ सांगण्याचं टेन्शन ठेवत नाही. ते शब्दातच अर्थ सांगतात. म्हणजे चालीच अशी लावली गेली पाहिजे का त्यातच तो भाव स्पष्ट झाला पाहिजे. या अभंगामध्ये 4 नवल सांगितले ना, 4ही नवल त्यांनी एका प्रमाणात सांगून दिले. थोर नवलाव झाला, पहिलं कोणतं आहे ना, मुंगी उडाली आकाशी. दुसरं थोर नवलाव झाला, हे वंद्याला पुत्र प्रसवला. तिसरं थोर नवलाव झाला, कोणतं? तर विंचू पाताळाशी जाय. थोर नवला, मग मासी व्याली घालत झाली. आता झालेलं आहे. मोजकी गायक, जाणती गायक वारकरी संप्रदायातली अशी आहे. मला यांच्याकडे आज बघायला भेटलं. आणि आळंदीमधलं नाव सगळ्याला माहिती आहे, आपले गोडशे आबा आहे ना. आपण जर पाहिलं ना, ते मोठा शब्द असला का मोठाच लावणार, थोर आला का थोर असंच लावणार. म्हणजे ते शब्दातच ते अर्थ प्रगट करतात. ही गायकाची खासियत आहे. मला वाटतं असं टिकलं पाहिजे आपलं. त्यामध्ये म्हणतात थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला.
वांजे पुत्र प्रसवला, वांजे पुत्र प्रसवला. आणि हे दोनदाच का? कारण पहिल्या याच्यामध्ये मुंगी ना ती मायाच आहे आणि ते वांज श्री तीच आहे, म्हणून दोनच वेळेला. थोर नवलाव झाला, वांजे पुत्र प्रसवला. आता नवल ते आपण एक नवल बऱ्याच ठिकाणी नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तोडविले पायी, किंवा नवल देखिले कृष्णरूपी बिंब, सावळी स्वयंभ मूर्ती हरीची, किंवा ऐक ऐक सखे बाई, नवल मी सांगू काय. नवल म्हणजे आश्चर्य, न घडणारी अघटित घटना घडली का नवल वाटतं, ज्याला व्याकरणामध्ये उद्गारवाचक म्हणतात. इथे नवल आहे, आश्चर्य आहे, ज्या न घडणाऱ्या घटना घडल्या. आणि त्यातली पहिली घटना तर घडली की मुंगीने सूर्याला गिळलं, आणि दुसरी घटना घडली वांज श्री ही बाळाला प्रसवली. आता वंद्या कोणाला म्हणतात? माऊलीची ओवी आहे, वांजेची आले का कैची जन्मपत्रिका, नभिनिळी भूमिका के कल्पोपा. वंद्या तिला म्हणतात जिला मूलबाळ नाही, आणि जिला मूलबाळ आहे तिला वंद्य म्हणत नाही. मला जर जाणत्या मंडळीने जर बोलला तर मला खूप आनंद वाटेल. या ठिकाणी कोणता दोष वाटतं बरं? जे वेदांताचं चिंतन करणारी थोडी बहुत आपली मंडळी असेल तर लक्षात येईल, जसं उष्ट लकुटिका न्याय हा न्याय आहे, तसं करमलेढी न्याय काही न्याय आहे, काही दोष आहे. स्वस्कंदा रोहन नावाचा दोष आहे, तसा इथे कोणता दोष आहे एखादं कोणी सांगू शकाल नाव? बरोबर बरोबर बोललो कोण? बोल, त्यात काय लाजायचं काय? नको त्या ठिकाणी वंशमोर म्हणतात लोक. मी एवढं प्रेमाने तुम्हाला बोलतो, तुम्ही बोलत नाही. कोणता दोष आहे इथे? वदतो व्याघात नावाचा दोष आहे. कोणता दोष आहे? वदतो व्याघात. आपल्याच बोलण्याने आपणच आपलं खंडन करणं, याला वदतो व्याघात दोष असं म्हणतात. कसं बघा, एकाला विचारलं तुझ्या वडिलाचं नाव काय? तो म्हटलं ब्रह्मचारीचे मम पिता. म्हटले आईचं नाव? म्हणले वंद्याचे मम माता. म्हणजे तुझे वडील जर बाल ब्रह्मचारी आहे आणि तुझी आई जर वांज आहे, तू काय आकाशातून पडलं का? आहे ना. मी विचारलं समजा हार्मोनियम वादक, का हो तुम्ही बोलत का नाही? तुम्ही बोलत का नाही? तुम्ही बोलत का नाही? ते एकदम म्हणले अहो महाराज काय बोलता तुम्ही? मी बोलू कसा? माझ्या तोंडात जीभ नाही, मी कसा बोलू? आता माझ्या तोंडात जीभ नाही, मी कसा बोलू? हे कशाने बोललेत? जिभेनेच. मग जीभ आहे असं सिद्ध झालं का नाही असं सिद्ध झालं? मग वाण जर असेल तर पुत्र प्रसवणार नाही, आणि पुत्र प्रसवत असेल तर तिला वांज म्हणू नाही. यालाच म्हणतात वदत व्याघात नावाचा दोष. तर मग वांजही आहे आणि पुत्रही प्रसवते. म्हणजे गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे, नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सतः उभयोरूपी दृष्टांतस्तो नव्हे तत्वदर्शिवी. किंवा उपनिषदातलं वचन आहे कथम असता सज्जायते. म्हणजे वेदांतामध्ये या मायेला सत म्हणतात का? नाही. असत तरी म्हणतात का? नाही. सदसत तरी म्हणतात का? नाही. मग काय म्हणतात बरं? सत असत सदसद विलक्षण अनिर्वचनीय अनादि शांत या सा माया. सत का म्हणता येत नाही? तर सत त्याला म्हणतात सच्चेत न बाधेत, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला सत म्हणतात. बरं तिला असत का म्हणत नाही? असच्चेत न प्रतीयेत, तिन्ही कालात ज्याची प्रतीती येत नाही त्याला असत म्हणतात. बरं सदसत का म्हणत नाही? तर दोन विरोधी धर्म एका अधिकरणात एका वेळेला राहत नाही. मग काय म्हणता? तर सत म्हणता येत नाही कारण सताचा बाध होत नसतो, हिचा त्या सूर्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ज्ञानाने बाध होतो. असताची प्रतीती येत नसते. वंद्यपुत्र असत आहे, दिसतो का कधी? शेषशृंग असत आहे, दिसतं का कधी? खपुष्प असत आहे, दिसतं की कधी? म्हणजे असताची प्रतीती येत नसते आणि माया कार्याची प्रतीती येते, म्हणून तिला असत म्हणता येत नाही. आणि सतसतही म्हणता येत नाही कारण दोन विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही. म्हणजे कशी आहे? सदसद विलक्षण अनिर्वचनीय कंसात मिथ्या. मिथ्या शब्दाचा अर्थ न दिसणं असा नाही. बघा वेदांतामध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ न दिसणं असा नाही, दिसूनही नसणं हा मिथ्या शब्दाचा अर्थ आहे. प्रतीतिकाली प्रतीती उपयोगाच्या त्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या या वंद्याश्रीचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होणं याला मिथ्या म्हणतात. म्हणजे मृगजळ दिसतं का असतं? मृगजळ दिसतं का असतं? दिसतं, असत नाही. तशी दिसते पण असत नाही. मग ही माया सतासतन विलक्षण असून भावरूप का अभावरूप? ब्रह्म भावरूप आहे, माया अभावरूप आहे. पण माया अभावरूप जर म्हटलं तर कथम असता सज्जा येते, तर तिचा भावच आहे, ब्रह्मही भावरूप आहे. ऐका, मायाही भावरूप मानलेली आहे, माया भावरूप मानलेली आहे, पण ती प्रातिभाषिक सत्तेत भावरूप आहे आणि ब्रह्म पारमार्थिक सत्तेत भावरूप आहे. मग अशी सदसद विलक्षण अनिर्वचनीय प्रातिभाषिक सत्तावान असणारी माया, तेथे एक ढालगज निर्माण झाली ना, म्हणून अशी असणारी ढालगज सदसद विलक्षण अनिर्वचनीय माया तीच या जगाला प्रसवली. म्हणून वंद्या
काय दुसरं चरण थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. मग वांझ स्त्री कोण? हीच असणारी माया. पण वांझ असताना प्रसवली कशी? व्यवहारातली वांझ स्त्री प्रसवत नाही, पण ही वांझ असून प्रसवल्याशिवाय राहत नाही. हेच नवल, हेच नवल, म्हणून थोर नवलाव झाला. पण मग संगती कशी सांगतो ही पारमार्थिक सत्य बघा. रंगनाथ गुरुजी परभणीकर आपण नाव काही जुने मंडळीने काही गुरुजींना ऐकलं पण असेल कदाचित. गुरुजीचे शब्द सांगतो. दिसायला 3, मोजायला 2 आणि असायला 1. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दिसायला 3 आहे. कोण? व्यवहारात बघा काही बघा, बाळ केवळ आई असेल तर बाळ होत नाही, केवळ वडील असेल तर बाळ होत नाही, झालं तर दोघा वाचून नाही, दोघा असेल तर होईलच असं नाही, पण झालं तर दोघा वाचून नाही. तसं हे जगतरूपी बाळ केवळ जड मायेपासून होणार नाही, असंग निर्विकार ब्रह्मांडापासून होणार नाही, आणि जगत तत्वता नाहीच, पण दिसत असेल तर दोघा वाचून नाही. आणि त्यात प्रकार असा आहे, काही लेकरं आईवर जातात, काही लेकरं बापावर जातात, काही लेकरं आई बापावर जातात, काही दोघावर जात नाही. कुठे जातात मलाही माहिती नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी प्रमाण देऊन बोलेल. ऐका बरं का बावले, मी प्रमाण देऊन बोलेल, कारण कीर्तनकारने उभा राहिलं का पुरावा दिला पाहिजे. कीर्तनकार ज्या दिवशी पुरावा देणार नाही, समाज म्हणेल महाराज तुला कुठे पुरावा देत नाही. पुरावा रामकृष्ण हरी, कळून घ्या आहे ना. पुरावा दिला पाहिजे. तर पुरावा आहे रामादिवत वर्तितव्यम. राम विग्रवान धर्मा आदौ राम तपोवनादिगमन महत्व मृग कांचन वैद्य हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषण वाली निर्दलम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम येतदी रामायणम. त्या रामायणामध्ये केकसी आणि विश्रवस यांना झालेली 4 संतती. रावण, सत्वगुण म्हणजे बिभीषण, रजगुण म्हणजे रावण, आणि तमगुण म्हणजे कुंभकर्ण, आणि एक असणारी त्यांची कन्या शूर्पणखा. तुम्ही बारकाईने बघा, शूर्पणखा आईवर गेलेली आहे, म्हणजे म्हणून ते व्यवहारात म्हणतात ही कार्टी बिलकुल आपल्या आईवर गेली आहे ना. तशी ती केकसी जशी विश्रवसाकडे आली तशीच ही रामरायाकडे गेली. आता ज्ञानोबरायचा अभंग बघा. आंबुला केला जरी धावे मन, बुडती 42 जाती नाक कान. म्हणून तिचं नाक कान छाटलं गेलं. ती आईवर गेली. नंतर बिभीषण हा हळहळपच झाला, तो वडिलावरती गेला. तो काकड आरती, तिथे काकड भजन करायचं, हरिपट करायचा लंकेतही, म्हणून तो वडिलावर गेला. रावण आई बापावर गेला. रावणात काही गुण आईचे आहेत आणि काही वडिलाचे आहेत. आईचे गुण कोणते? तर कामुकता. 80,000 बायका आहे तरी जानकी सीते मातेचं हरण करतो, हा आईची कामुकता आहे. आणि वडिलाची तपोनिष्ठा, कैलास उचलण्याची ताकद आहे. आणि ज्या वेळेला सहस्रदळ वाहण्याचा संकल्प आहे, 10 कमळ कमी पडले तर 10 वेळेला शिर छाटून देवाला चढवणारा, म्हणून त्याला दशानन म्हणतात. विचित्र विना त्याचं वाद्य आहे. एक विना तुटला, तार तुटली, भजन थांबवले नाही रावणाने, नाडी काढली, ती कसली आणि भजन चालू केलं. ही त्याची वडिलांची तपनिष्ठा आहे. पण म्हणजे कुंभकर्ण कोणावर गेला? मग आता आपलं हे बिभीषण कोणावर? वडिलावर. शूर्पणखा आईवर, रावण आई बापावर. पण कुंभकर्ण दोघावरही नाही. कारण कुंभकर्णाला 3 गोष्टी आवडायच्या: झोप घेणं, जांभळ्या देणं आणि उरलेल्या वेळेत खाणं. त्या कुंभकर्णाला विचारलं तू खातो कशाला? तो म्हणायचा जाण्याकरता. आणि त्याला विचारलं जातो तरी कशाला? तो म्हटलं खाण्याकरता. म्हणजे जगतो कशाला? म्हणले मरण्याकरता. मरतो कशाला? जगण्याकरता. असे कुंभकर्णाचे वंशज आज जगात काही कमी नाहीत. विठ्ठला सांगायचं हेच आहे, वांझे पुत्र प्रसवाला. तसे हे जगतरूपी बाळ, मला हेच सांगायचं, जगतरूपी बाळ हे आई बापावर गेलं. मग जगतरूपी बाळाचा बाप कोण? जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण ईश्वर. आणि याची आई कोण? ही वंद्याश्री म्हणजे माया. जगतरूपी बाळामध्ये 5 गोष्टी आहेत: आस्ती, भाती, प्रिय, नाम आणि रूप. त्यामध्ये आस्ती, भाती, प्रिय हे बापाचे गुण आहे, म्हणजे ब्रह्माचे आहे. आणि नाम आणि रूप मायेचं आहे. म्हणजे मग ब्रह्म जर असंग निर्विकार आहे, म्हणजे ब्रह्म जर ब्रह्मचारी आहे, ब्रह्म जर ब्रह्मचारी आहे, तर जगताचा बाप कसं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर उत्तर आहे भोग भोगुनी ब्रह्मचारी. मायेचा आणि ब्रह्माचा आध्यासिक तादात्म्य संबंध रूपी लग्न झालं, आणि त्याच्या दोघाच्या आध्यासिक तादात्म्य या संबंधापासून अध्यारोपाच्या भूमिकेमध्ये हे जगतरूपी बाळ त्या वंद्यारूपी मायेपासून, म्हणजे पती जन्माला माझे उदरी, त्या ब्रह्माला ईश्वर भावाला आणण्याला कारण मायाच आहे. व्यापक ब्रह्मचैतन्य त्याला लागलेली मायेची उपाधी, आणि त्याच्यामध्ये ब्रह्माचं पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात ईश्वर. हा जगाचा बाप आहे, जेणे हे विश्व निर्मिले आहे ना. आणि ती तेथे एक डालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, ती माया ही आई आहे. पण या वंद्या असून ती
बाळाला कशी जन्माला घालते आणि बाळाला जन्माला घालत असेल तर वंद्या कशी, तर पारमार्थिक दृष्टीने ती नाहीच आहे हे तिचं वांजोटेपण आहे, आणि व्यावहारिक दृष्टीने ती मानल्याशिवाय जगात संगती लागत नाही हे तिचं संगती आहे वंद्या पुत्र प्रसवाला, अशा पद्धतीची संगती आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग दिसायला 3 माया ब्रह्म जगत, मोजायला 2 माया आणि ब्रह्म. कारण आस्ती भाती प्रिय ब्रह्माला द्या, नामरूप मायेला द्या, जगत संपलं, आता ब्रह्मा आणि माया. पण महिला मंडळ कपाळ तुमचं असतं, कुंकू यांचं असतं, गळा तुमचा असतो, मंगळसूत्र यांचं तुम्ही बांधता आहे ना, बरोबर की नाही. तसं कर्तृत्व जरी मायेचं दिसलं तरी सत्ता परमात्म्याची आहे. कर्तृत्व मायेचे दिसलं तरी सत्ता परमात्म्याची आहे, आणि त्याच्या वाचून हिचं अस्तित्वच नाही. निरधिष्ठानो कुतो भ्रमा, अधिष्ठानाशिवाय अध्यस्त पदार्थाची प्रतीती येत नाही. म्हणून दिसायला जरी 3 असले तरी मोजायला 2 आहे, आणि मोजायला 2 असले तरी असायला एकच आहे. एकमेवा द्वितीय ब्रह्म न येणार नसते. पण हे एकमेवा द्वितीय ब्रह्म कळण्याकरता विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय, त्याकरता विंचू पाताळापर्यंत गेला पाहिजे. मग हा विंचू कोण? जीव. पाताळ कोण? 7 अवस्था. आणि शेष कोण? परमात्मा. आता विस्तार करायला वेळ आपला संपलेला आहे. नंतर मासी व्याली घार झाली देखुनी मुक्ताई हसली. मासी कोण? वृत्ती. आणि घार कोण? अहम ब्रह्मास्मी म्हणणं. तर त्या 2 वृत्ती आहे. ज्या वेळेला गुरुकृपा होत नाही तोपर्यंत अहम देहोस्मी ही वृत्ती आहे, आणि गुरुकृपा झाल्याच्या नंतर अहम ब्रह्मास्मी ती उदिते पश्चात सर्व खलविदम ब्रह्म ही वृत्ती आहे. म्हणजे बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी बरुडी गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या मी कैशी करू केदावा, झाली संध्या संधे माझा गेला, आत्माराम हृदयशी जी आला. विस्तार आणखी त्याचा खूप गोड आहे, पण वेळेअभावी आपल्याला थांबणं गरजेचं आहे. एकदा सर्वांनी वर हात करा, पांडुरंगाचं आणि माऊलीचं भजन घेऊ, आणि उर्वरित 4-2 मिनिटांमध्ये चिंतन सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई हरि हरि ज्ञानेश्वर माऊली